रामकृष्ण हरी माऊली. मी आता बारामतीवरून सनसरच्या दिशेने चाललेलो आहे. पहाटेच्या 6 वाजलेले आहेत आणि संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये आहे. दिंडीमध्ये असताना मला एक वाईट बातमी समजली. फारच वाईट घटना घडलेली आहे संत तुकाराम महाराजांच्या या दिंडीमध्ये. तर माझ्यासोबत या महिला आहेत, त्यांना मी विचारतो. तर काय झालं काल तेवढं सांगा. ते ॲक्सिडेंट झाला म्हणले माग. हां, तर कुठले तर म्हणले भंडारा डोंगराच्या दिंडीतले त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. असं झाले काल 4 वाजता. मग ते तुमच्या दिंडीतले होते का ते ज्यांचा ॲक्सिडेंट झाला? आमच्या दिंडीतले होते. आमच्या बर भंडारा डोंगर 19 नंबर दिंडीतले. बर. आणि काय नाव त्यांचं? मग आम्हाला पवार म्हणत होते, एवढंच बोलले पवार. पण ते वारकरी तुमच्याच दिंडीतले हा होते? हा 19 नंबर दिंडीतले वारकरी, इंदुरीचे बर. वारकरी. आणि कसा ॲक्सिडेंट झाला जरा सांगता का? नाही माहिती आम्हाला, आम्ही पुढं होतो ना चाललेलं. बर. म्हणजे काय वाहनानं उडवलं की काय झालं? काय तपासच नाही, फक्त म्हणले ॲक्सिडेंट झाला. पण कोणच्या गाडी आहे नाही तपास, काय माहितीच नाही आम्हाला गडबडीत. मग ते त्यांची तब्येत कशी आहे आता? ते हा, गेले. म्हणजे निधन झालं? हा हा. बर. कसा ॲक्सिडेंट झाला काय म्हणजे इतर लोकांनी सांगितलं? पुढं आलो होतो ना, आम्हाला काहीच माहिती नाही. बर. पण तुमच्याच दिंडीतले होते? हो, आमच्या दिंडीतले. तुम्ही ओळखायचं का त्यांना? नाही, आम्ही कशाला जाऊ, बापे माणसात कशाला जातात बाय माणसं. बरं 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 बरं. आणखीन कोण कोण आहे तुमच्या दिंडीतले? तुमच्या दिंडीतला होता बरोबर आहे, पण तो कुणाचा होता हे माहिती. पण ट्रेंड झालाय, खरं आहे ना? खरं आहे ना? खरं आहे का खोटं आहे? खरे माऊली आमच्या दिंडीतला. तर आपण पाहिलं की संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये काल अपघात झाला आणि 1 जणाचा मृत्यू झाला. ह्या महिला फार सांगायला तयार नव्हत्या, परंतु त्यांच्याच दिंडीतला वारकरी होता आणि त्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु जास्त त्या बोलत नव्हत्या. तर मी गेले 3-4 दिवस जे दिंडीमध्ये जे वाहनं घुसत आहेत यांच्याविषयी जनजागृती करतो आहे. म्हणजे जी सरकारी वाहनं असतील, कीर्तनकारांची वाहनं असतील किंवा खाजगी वाहनं असतील, याविषयी मी माहिती देतो आहे. तर हे जे दिंडीमध्ये घुसणारी जी वाहनं आहेत यांना बिलकुल शिस्त नाही आणि प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, ते त्याच्यावर फार अंकुश आणायला तयार नाहीत. आणि दुर्दैवाने दिंडीतली जी वाहनं आहेत ना, ते सुद्धा ह्या वारकऱ्यांच्या मार्गात घुसतात. हे सुद्धा मोठं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे हे सगळे असे अपघात होत आहेत. बघूया आपण यानंतर तरी सरकारला शहाणपण सुचतंय का.